मला वाटलं सुद्धा नव्हतं 150 पावाचं चॅलेंज घेईन आणि असं काहीतरी होईल। नमस्कार, मी महेश पाटील। 100 पाव घेतले होते, 50 पाव येणार होते। स्टॉल चालू झाल्या 3 प्लेट रस आमलेटची ऑर्डर आली, ती बनवली आणि 3 पाव दिले। मग रस आवडला म्हणून दादानी आणखी एक पाव घेतला। पहिली बुनी तर 220 ने झाली। आता ऑर्डर आली आहे मला बटर चीज रस आमलेट। बटर चीज रस आमलेट बनवलं आणि दिलं। पुन्हा बुर्जीची ऑर्डर आली। सुरुवात तर एकदम मस्त झाली होती। मला वाटलं 150 पाव आरामात संपतील। मग पाण्याच्या बाटल्या आल्या, त्या उतरून घेतल्या। मी 150 पावांचं चॅलेंज घेतलंय खरं, पण अजून पण कोणी कस्टमर नाही। 6 वाजले होते, कस्टमर कोणच नव्हतं। पाववाला पण आला, त्याच्याकडून 50 पाव घेतले। अंडा रोलची ऑर्डर आली, ती देऊन चहा दिला। छोट्या ऑर्डर चालू झाल्या। कस्टमर येत होते, खात होते, कोणी पार्सल घेऊन जात होते। आमलेट पावाची सगळ्यात मोठी ऑर्डर आली, तसे पाव संपत होते। रस आमलेटच्या ऑर्डरी एकावर एक येत होत्या, तशा मी बनवत होतो। 50 पाव शिल्लक आहेत, बघू अजून 2 तासात किती कस्टमर येतात। जेव्हा 100 पाव संपल्यानंतर कस्टमर दिसेनासे झाले। रस्ता ट्रॅफिकने जाम झाला, पण स्टॉलवर कोणीच कस्टमर नव्हता। ऑर्डर येणार नाहीत म्हणून 12 पाव एका कस्टमरला 5 रुपयाच्या भावाने देऊन टाकले। 1-2 कस्टमर करत रात्र झाली आणि माझे 16 पाव उरून हे चॅलेंज अपूर्ण राहिलं। प्रत्येक घेतलेलं चॅलेंज पूर्ण होईलच असं होत नाही, पण चॅलेंज घेतल्याशिवाय बिझनेस ग्रो होतो की नाही समजत नाही।